नमस्कार, मी सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की गुढीपाडव्याचा सण का साजरा केला जातो. चला जाणून घेऊया. महाराष्ट्रात गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जातो. गुढीपाडवा हा महाराष्ट्रात नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो. हा सण मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि महाराष्ट्रात कापणीचा हंगाम आहे. गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ब्रह्मदेवांचा ध्वज किंवा प्रतीक आहे आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्यांचा पहिला दिवस. राज्यातील लोक गुढीपाडवा त्यांच्या घरांची सजावट करून घरी स्वादिष्ट अन्नपदार्थ तसेच गोडधोड बनवून आणि कुटुंबातील सदस्यांसह विशेष विधी करून साजरा करतात. गुढीपाडवा इतिहास, महत्त्व आणि उत्सव. गुढीपाडवा म्हणजे ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केल्याचा दिवस. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवा ब्रह्मदेवाने देखील या दिवशी दिवस, आठवडे, महिने आणि वर्षांची ओळख करून दिली. दरम्यान दुसरी आख्यायिकेनुसार राजा शालिवाहनांचा विजय देखील गुढीपाडव्याला साजरा केला जातो, कारण तो पैठणला परतल्यावर त्यांच्या लोकांनी गुढी किंवा ध्वज फडकवला होता. दुसऱ्या पौराणिक कथेनुसार भगवान श्रीरामांच्या काळात दक्षिण भारतावर राजा बळीचे राज्य होते. प्रभू श्रीराम माता सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी लंकेकडे जात असताना दक्षिण भारतात आल्यावर त्यांची भेट सुग्रीवासींशी झाली. सुग्रीव हा बळींचा भाऊ होता. सुग्रीवाने श्रीरामाला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आणि बालीच्या कुशाणाबद्दल आणि दहशतीबद्दल सांगितले. यानंतर भगवान श्रीरामाने बळीचा वध करून लोकांना त्यांच्या दहशतीतून मुक्त केले. तो दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेचा दिवस होता. यानंतर दक्षिण भारतातील लोकांनी आनंदात विजयाचा ध्वज फडकवला आणि घरोघरी रांगोळी काढून आनंद साजरा केला. तेव्हापासून आजही दक्षिण भारतात गुढी म्हणजेच विजयाचा ध्वज गुढीपाडव्याच्या दिवशी फडकवला जातो आणि हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील लोक गुढी बनवून गुढीपाडवा साजरा करतात. लांब बांबूच्या काठीला ताज्या कापडाचा तुकडा बांधून कडुलिंबाची पाने आणि साखरे बत्तासे वापरून बनवलेले हार देखील घातला जातो. काठी चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यात ठेवली जाते. गुढी हे विजयाचे प्रतीक आहे. वाईटाला दूर करणारी गुढी समृद्धीला आणते असे मानले जाते. गुढी उभारून लोक प्रार्थना करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक लवकर उठतात, आंघोळ करतात, त्यांची घरे स्वच्छ करतात आणि त्यांचे दर्शनी दरवाजे सुंदर रांगोळी आणि गुढीने सजवतात. नऊ वर्ष साजरे करण्यासाठी ते गुढीची पूजाही करतात. शेवटी पुरणपोळी आणि श्रीखंड यांचा समावेश असलेला स्वादिष्ट पदार्थासह कुटुंब आणि मित्रांसह घेतला जातो. संवत्सराच्या पहिल्याच दिवशी कडुलिंब आणि मिसरींची कोमल पाने खाण्याची प्रथा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.